मुळात विषय कसा आहे ना, या सरकारला कोकणातल्या शेतकऱ्यांना काय द्यायचंच नाही मुळात आहे. ते करतायत दिल्यासारखं घेतल्यासारखं, पण यांची ती नियतच नाहीये की कोकणातल्या शेतकऱ्याला काहीतरी द्यावं. आता त्यांनी जे पण घाईगडबडी जे काही केलंय ना 22,000 रुपये, ह्याचं सुद्धा कारण आहे राजू शेट्टी. राजू शेट्टी कोकणात येत नाहीत, ते मोर्चा वगैरे काय काढत नाहीत, लोकांच्या गाठीवाटी घेत नाहीत. तर ह्याने तेही केलं नसतं, पण ह्यांना आता कसं भीती झाली आहे की राजू शेट्टीने कोकणात शिरकाव केला तर, ही त्यांना भीती आहे. कारण राजकारणातली अँटी इन्कम्बन्सी आता यांना भावनेच्या ह्याच्यामध्ये आहे, यांना भाऊ शकते म्हणून सगळी यांची तयारी आहे. अरे काय दिलं तुम्ही कोकणातले म्हणता ना, हा हेक्टरी काय खर्च येतो? आंबा बागायतदारांना जाऊन विचारा, हेक्टरी काय खर्च येतो आणि काय दिलात तुम्ही ते 22,000 रुपये? ते 22,000 रुपये तरी सगळ्यांना मिळणार आहेत का? त्याच्या मागे सुद्धा 1796 अटी असतील. म्हणजे तुमची दानत कळते की नाही? तुम्ही जे प्रचलित केलेला तो शब्द सरसकट, अरे तसं तरी द्यायचं होतं सरसकट. हा म्हणजे कुठून तरी शेतकऱ्याच्या तोंडाला पानच पुसण्याचा हा प्रकार आहे. तुम्हाला द्यायचंच काय नाही, फक्त तुम्हाला दाखवायचं आहे दिल्यासारखं, आणि काय चमचे आहेत ते करतील घेतल्यासारखं. तुमच्या नियतीमध्ये खोट आहे. कोकणाच्या बाबतीत हे पहिल्यापासून चालत आलंय, आजही चालतंय. म्हणून ती कोकणात जाणारी गाडी पण बंद केली ना. गाडी सुरू कुठे गेली? भैया लोकांना. त्यांना केल्याबद्दल आम्हाला दुःख काहीच नाही, पण तुम्ही चालू असलेली गाडी बंद का करता? त्या गाडीला भारमान नाही. प्रत्येक वेळी कोकणच्या बाबतीत सापत्न भावच. मग सरकार कोणाचंही असो, सगळे पुढारी म्हणतात आम्ही कोकणसाठी करतोय, आम्ही कोकणसाठी करतोय. करत कोणीच काही नाहीये, फक्त दाखवताय ते आम्ही करतोय. देव तुमचं कल्याण करो. आणखीन तरी आम्ही काय बोलणार? तुम्हाला कसं वाटतंय? खरं आहे ना?